कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जगद्वंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा हा अभंग काला या प्रकरणातील आहे. या अभंगामध्ये महाराजांनी आपल्या भक्ती साधनाच्या द्वारे, आपल्या ज्ञान साधनाच्या द्वारे जी एक उन्मत्त उदात्त अशी जी अवस्था निर्माण झाली त्याचं वर्णन केलेलं आहे. विशेष करून हा अभंग महाराजांच्या साधनांची माहिती देणारा आणि साध्य स्थितीचं वर्णन करणारा हा असा अभंग काला या प्रकरणातील आहे. या अभंगातील जी महाराजांची भाषा आहे ती भाषा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे अशी बोलणारी आहे. असं बोलणं म्हणजे आता जे हे कीर्तन सुरू आहे ना, या सगळ्या कीर्तनामध्ये मी कीर्तन करणारा मीच एक शहाणा आहे असं बोलण्यासारखं अशी भाषा आहे. थोडीशी अभिमानाच्या आविर्भावामध्ये येऊन बोललेली भाषा आहे. परंतु ही भाषा का निर्माण झाली, असे शब्द का महाराजांच्या मुखातून बाहेर आले, याचं चिंतन आपण पुढं अभंगाच्या रूपानं करणार आहोत. विठोबा रखुमाई मातृभूः पितृभूः पुण्यभूः पुण्य पवित्र श्री ज्ञानेश्वरी फार्म हाऊस या शेतवाडीमध्ये ते दोन्ही गावाच्या मध्यस्थानी आणि एका शेतीच्या या परिसरामध्ये गेल्या 8 दिवसापासून अमृत संजीवनी असणारी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंती या जयंतीच्या महोत्सवानिमित्त हा सप्ताह सोहळा संपन्न होत आहे. आणि सगळ्या गोष्टीची एक नाविन्यता आहे, सर्व गोष्टींची नाविन्यता आहे. परंतु नाविन्यता, अभिनवता आणि उत्कर्षाची भूमिका, उत्कर्षता आपल्या जीवनाची प्रेरणा, उत्साह किंवा आपल्या जीवनामध्ये शक्तिवर्धक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत अशा निर्माण होण्यासाठी त्याला पाठीमागं एका तपश्चर्येची, साधनेची, अनुष्ठानाची आणि उपासनेची भूमिका असावी लागते. एरवी आर्थिक गोष्टीतून निर्माण झालेलं त्याला आपण व्यावहारिक स्वरूपानं म्हणू. अशा प्रकारचं वैभव एखादा माणूस कुठंही जाऊन निर्माण करू शकतो, कुठेही करू शकतो. परंतु पारमार्थिक स्वरूपाचं वैभव निर्माण करण्यासाठी त्या व्यक्तीच्या ठिकाणी शुद्ध, पवित्र, मंगल स्वरूपाच्या पुण्यतेची अपेक्षा आहे. परमार्थ आणि त्या गोष्टी ह्या इतक्या सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या नाही आहेत. भौतिक साधने आणि भौतिक सुख सुविधा या माणसाच्या इच्छेप्रमाणे त्याला निर्माण करता येते. एखाद्याच्या घरामध्ये आपण गेलो की त्याचं घर पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं की जणू काय आपण स्वर्गामध्ये आलो की काय. हे त्याने निर्माण केलेलं जे वलय आहे ते वलय संपूर्णतः त्याच्या आर्थिक परिस्थितीवरती, व्यावहारिकतेवरती अवलंबून आहे. परंतु ज्याला शुद्ध, पवित्र, मंगल स्वरूपाच्या पुण्यतेची अपेक्षा आहे, शुद्ध सात्विक कर्माची अपेक्षा आहे, ते अध्यात्मशास्त्र आहे, तो परमार्थ आहे. आणि म्हणून कुठल्याही गावाचा संबंध नाही, स्वतः जे यजमान आहेत त्यांचंही गाव
त्यांचंही क्षेत्र याच्यापासून खूप दूर आहे. पण अशाही कालामध्ये मला एक 2-4 वर्ष याच्यामध्ये उत्तरदायित्व करण्याचं भाग्य प्राप्त झालं. पण हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटतं की या क्षेत्राची, या स्थानाची आणि हे संपूर्ण कार्य करणाऱ्या लोकांची एक खूप मोठी जीवनाची साधना आहे. तसं महाराजांनी तिळे तिळे पुण्यसाचा पडे तरी हे बहुत जन्मी जोडे, बहुता जन्मीचे जोडे असं म्हणलं की नाही. जसं जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्त्र ओळी गेजे एक वेळा यावया असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि इथं आता किती नाम संकीर्णता झालेली आहे. आपण विचार केला तर ज्ञान साधना ही तेवढ्याच भक्कम पद्धतीनं चाललेली आहे. दररोजचं चिंतन आहे, एकनाथी भागवताचं चिंतन असो, गीतेचं चिंतन असो, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं चिंतन असो, सगळ्या गोष्टींचं इत्यंभूत पद्धतीनं हे सगळं सांप्रदायिक पद्धतीनं हा एक विशेष भाग आहे. कुठल्याही प्रकारचा दांभिकपणा, कुठल्याही प्रकारचं अवडंबर याच्यामध्ये नाही. सगळ्यात मोठी गोष्ट, कारण संप्रदायाच्या एक 2 भूमिका सांगतो. आता सध्या संप्रदायाला दांभिकतेची कीड लागलेली आहे, कीड. आणि त्या दांभिकतेच्या किडीचं वर्णन श्री संत ज्ञानोबारायांनी इतकं सुंदर केलेलं आहे. बोलण्याचा तिथला असणारा अभिप्राय ज्ञानोबारायांचा वेगळा आहे, परंतु मला आत्ता तो साजेसा वाटतो आहे म्हणून सांगतो. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव हा महाशणो महापापमा विद्ये नेमिह वैरिणम. हे सगळे जे वैरी आहेत हे कसे गोवतात, चिखलीविणं कसं रोवतात, पाशिकेविणं कसं बांधतात, जळेविणं कसं बुडवतात, याचं सुंदर वर्णन तिथं ज्ञानोबारायांनी केले. साध्वी शांती नागविली, माया मांगीन शृंगारिली वगैरे वगैरे सगळं केलेलं आहे. पण तिथं दांभिकतेचा एक भाग दिलेला आहे. जसं आसुरी संपत्तीमध्ये दांभिकतेचं चिंतन केलेलं आहे, परंतु इथं ज्ञानोबारांनी एक 2 पदं दिलेली आहेत. त्या 2 पदात असं सांगितलेलं आहे, जेने सत्याचा भोकसा काढला असत्याचा तृणकुटा भरिला. काय केलेलं आहे त्यानं? सत्याचा भोकसा काढला. शब्दाचा अर्थ असा आहे, ज्यानं त्याच्या गर्भित स्वरूपामध्ये असणारं खरं काढून घेतलं. काय काढून घेतलं? खरं काढून घेतलं. आणि त्याच्यात काय भरलं? खोटं. या शब्दाचा सरळ सरळ अर्थ आहे भुजगावनं निर्माण केलं. याचा सरळ अर्थ काय? भुजगावनं निर्माण केलं. आणि कदाचित मला बोलायला माझा अधिकार नाही एवढा आहे, पण आता भुजगावनं आपलं झालेलं आहे एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आता जे सांगतो आहे ते की आता कुठं चाललेलं आहे संप्रदाय. सांप्रदायिकतेचं महत्त्वच स्वतः श्री भगवान श्रीकृष्ण परमात्मानेही देखील आणि ज्ञानोबारायांनी देखील सांगितलेलं आहे. तैसा श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्या ही किरला आहे, परी तेची फळे संप्रदाय उपासलिया. कधी मिळतं ते फल? कधी प्राप्त होतं? तेची फळे संप्रदाय उपासलिया. संप्रदाय उपासलिया तेची फळे. संप्रदाययुक्त जर आपण अनुष्ठान केलं तर अशा पद्धतीच्या साधनामध्ये सदोषता निर्माण होणं कालत्रय संभवनीय नाही आहे. याच्यामध्ये कधीही दोष उत्पन्न होत नाहीत, कारण निर्माण करणाऱ्यांनी आपल्या सात्विक जिज्ञासेतून, आपल्या सात्विक परिश्रमातून, अनुष्ठानातून उभा केलेला आहे. संप्रदायावरती आपत्ती येते याचा अर्थ असा आहे, ज्ञानोबारायांच्यावरती येते, एका मंडळावरती येते असं त्याचा अर्थ नाही आहे, तर संप्रदायाला घेऊन चालणाऱ्या आत्ताच्या मंडळीवरती येते असं आहे. कारण ज्ञानोबारायांच्या संबंधानं, महाराजांच्या संबंधानं अथवा संप्रदायाच्या संबंधानं याला कोणी धक्का लावू शकत नाही. आणि म्हणून संप्रदायपूर्वक असणारं जे अनुष्ठान आहे ते अनुष्ठान या ठिकाणी घडतं आहे. अगदी सुरुवातीपासून ज्यावेळी हा सप्ताह सुरू झाला तत्पासून ते आत्तापर्यंत, आणि या स्थानावरती अतिशय उजाड माळावरती नंदनवन झालेलं आहे. एक भगवंताच्या अवतीर्ण होण्याची जी स्थिती आहे तिचं वर्णन पहा.
नामदेव महाराजांनी सांगितलेले आहे. नामदेव महाराज म्हणतात की अहो सगळ्या नद्या दुतड्या होऊन वाहू लागल्या, हे की सर्वत्र चैतन्यता निर्माण झालेली आहे. का? फक्त भगवंताच्या अवतीर्ण होण्याच्या संबंधाने. तो वलय आहे, तसं एक पारमार्थिक वलय आहे, त्याचे एक स्पंदन आहेत. हे संपूर्ण जरी आकाश आपल्याला मोकळं दिसत असले तरीही या आकाशामध्ये आपल्याला आत्ता सापडणारी जी स्पंदनं आहेत ती सगळी स्पंदनं पुण्याची आहेत, आनंदाचे आहेत, हर्षोल्लासाचे आहेत आणि आपल्या जीवनामध्ये नवीन प्रेरणा, संजीवनता प्राप्त करून देणारा जो तेज, जे प्रकाश पाहिजे आहे त्याचे आहेत. आणि म्हणून अतिशय आनंद स्वरूपाचंही वातावरण आहे. काल आम्हाला खरं तर जायचं होतं, परंतु एक साधी जशी एखादी गवळण असावी तशी एक माता भगिनी काल अशी म्हणले, अहो जी गोष्ट वैकुंठात मिळत नाही आहे ती उद्या इथं मिळणार आहे, असं त्यांनी बोललं. हे माझ्या मुखातले शब्द नाही आहेत. त्या काय म्हणल्या की हे वैकुंठामध्ये मिळत नाही, आहे का नाही. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे आजी ओ सामरावती. काल्याचे असे देव जळी झाले मासे, अनेक आपल्याला प्रमाण याच्या संबंधाने सांगताय. पण तो हा भाव कुणाच्या मनामध्ये रुजला होता? जी अनपढ आहे, जी न शिकलेली आहे, तिच्या मुखातून हे शब्द आले. काय आहे? शब्द कोणाच्या मुखातून येतात अथवा हे कोण बोलतात त्याच्या मागे असणाऱ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक वेळ निजामशाहीच्या काळामध्ये खूप दुष्काळ पडला आणि म्हणून तिथल्या त्या निजाम राजाने काय केलं, पाऊस पडण्यासाठी त्याला सांगितलं की हिंदू धर्मामध्ये पर्जन्य याग करता आहेत आणि तो आपण पर्जन्य याग इथं करायचा. जवळपास 2 महिने पर्जन्य याग केला. किती? 2 महिने केला. किती? 2 महिने केला. आणि 2 महिने पर्जन्य याग केल्यानंतरही पाऊस पडायचा पत्ता नाही. आणि अशा वेळी हे सगळे जे ऋत्विज आहे, सगळे जे ब्राह्मण आहेत ते 2 महिने तिष्ठून बसलेत ना. घरी सोडायचं नाही, कुठं जायचं नाही, इथंच बसून याग करायचं. एखादी गोष्ट किती वेळ योग्य वाटते, किती वेळ बरे वाटते, आहे का नाही. काल आपण आता श्रीमद भगवद्गीतेचा याग केला. आता ते 2 तास चाललं म्हणून बरं वाटलं, पण तो ते 2 दिवस चाललं असतं तर लोक बसले असते का एवढे? ते म्हटले असं काय चाललं यांचं सुरू आहे. तसा तो एक विषय झाला आणि सगळे लोक कंटाळले. ते ब्राह्मण स्वतः कंटाळे, काय करावं कळेना. आणि त्या कालामध्ये महापुरुष श्री समर्थ होते, रामदास स्वामी समर्थ होते. त्यांनी असा विचार केला की हे सगळं होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथं एखाद्या महापुरुषाचं आगमन करावं लागेल. आणि महापुरुषाचं आगमन झालं की मग लगेच या ठिकाणी पाऊस पडेल. आणि मग निजामाला सांगून समर्थांना तिथंपर्यंत येण्याची त्यांनी संपूर्ण व्यवस्था केली. ब्राह्मणांच्या सगळ्या लोकांच्या विनंतीला मान देऊन समर्थ तिथं आलेत. जसा त्यांनी त्या नगरीमध्ये प्रवेश केला तसा तिथं पाऊस होऊ लागला. मला सांगायचं हे आहे की असं 2 महिने जरी याग चालला तरी पाऊस पडला नाही, परंतु एका व्यक्तीच्या आगमनानं हा सगळा परिणाम झाला. तसं ही गोष्ट त्यांनी जी बोलली ही विशेष नव्हती, हे सगळे बोलतात, परंतु आली त्यांच्या मुखातून. भक्ती ज्यांच्या ठिकाणी पूर्णत्वाला पोहोचलेली आहे, की नाही. चहू पुरुषार्था शिरी भक्ती जैसी, जसं म्हटले तसे भक्ती ज्यांच्यामध्ये रुजलेली आहे त्यांच्या मुखातून ते शब्द आले. आणि कदाचित ज्ञानोबारायांच्या जीवनातील जी गोष्ट आहे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जीवनातील जी गोष्ट आहे, तीच गोष्ट आज इथं असणाऱ्या यजमानांनी केली. महाराजांनी ज्ञानोबारायांचं वर्णन करताना सांगितलेलं आहे, मेळविली मांदी Yeah.
महाराजांच्या जीवनातील कार्याचे दोन भाग आहेत. एक जो भाग आहे तो त्यांच्या साहित्य वाङ्मयीन निर्मितीचा आहे आणि दुसरा आहे जो भक्ती साधनाचा आहे. आणि त्या भक्ती साधनामध्ये भक्ती ही संकल्पना संपूर्ण विश्वामध्ये पसरवण्यासाठी आवश्यक काय आहे तर वैष्णव आवश्यक आहेत. कारण जर वैष्णव असतील तर ते वैष्णवाच्या संबंधाने भजन संकीर्तन करतील, पण ते नसतीलच तर आता तुम्ही सगळे गाणारे आहेत म्हणून गाऊ लागले, पण मीच नुसता एकटा जर बोलत राहिलं तर यांना किती आवडणार आहे. ते म्हणणार एवढ्या सगळ्या गान सम्राज्ञ असणाऱ्या लोकांच्या मध्ये एक कावळा आणून उभा केला. हां, दिसायला गोरा असलं पण आवाजानं काळाच आहे मी थोडासा असं समजा. आणि त्याच्यामुळं किती वेळ ऐकणार आहे. वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व परतत्व, स्पर्शो जैसा परतत्वाला स्पर्श करणारं ते गायन आहे. हे की नाही, हे की नाही. गायनाच्या अंगी किती अद्भुत अशी शक्ती आहे असं महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि ते तुम्हा सर्वांना एरवी हे माणसं एकत्रित येणं खूप कठीण आहे. मी तर असं म्हणतो महाराष्ट्राच्या राजकारणानं सगळ्या गोष्टी करून दाखवल्या. महाराष्ट्राच्या राजकारणानं सगळ्या गोष्टी करून दाखवल्या ज्या कधीही शक्य नव्हत्या. है का नाही. हे पक्ष जे परस्पर विरोधी होते हे कधी एकत्रित येणं तुम्हाला वाटत होतं का शक्य आहे? नाही. यांच्या पूर्वाश्रमीचे जे लोक होते, मी कुणाचंच नाव घेणार नाही आहे, फक्त पूर्वाश्रमीचे जे लोक होते ते लोक जर होते त्यावेळी विचार केला तर हे लोक एकत्रित येतील असं वाटत होतं का? नाही. परंतु अशी आश्चर्यकारक गोष्ट आपल्या राजकारणाने करणाऱ्यांनी घडवून आणली. तसाच एक भाग इथं पाहायला मिळतो की कुठल्याही एखाद्या सप्त्याला 1, 2, 3 लोक मिळणं कठीण असतं, पण इथं सगळे हे वैष्णवांची मांदी या ठिकाणी जमवलेली आहे. आणि याच्या पाठीमागं सगळ्यात मोठा भाव काय असेल तर तो शुद्ध सात्विक स्वरूपाचा आहे, ज्याला अदंबत्व असं म्हणतात. हां, ज्याच्यामध्ये कुठलंही अवडंबर नाही, दांभिकता नाही आहे, याला बाजूला ठेवून केलेलं हे सगळं कार्य आहे. आणि याचं दुसरं प्रतीक सांगतो तुम्हाला. दुसरं प्रतीक सगळ्यात मोठं महत्त्वाचं ते आहे, तुम्ही माणसं जमवाल. काय? तुम्ही माणसं जमवाल, सगळे जमवाल, परंतु तुम्ही तुमच्या कुटुंबाला एकत्रित करू शकत नाही. आजच्या जीवनाची शोकांतिका आहे. काय शोकांतिका आहे? आजच्या जीवनाची शोकांतिका ही आहे की तुम्ही 1000 लोकांना सांगू शकाल परंतु स्वतःच्या पत्नीला सांगू शकणार नाही. आणि कुटुंब वत्सलता ही आपल्या समाजाची प्राथमिक स्थिती आहे. समाज कुटुंब वत्सलतेवरती अवलंबून आहे. कुटुंब संस्था जर आपली बिघडून पडेल तर समाज निर्मिती होणार नाही, चांगल्या पद्धतीचे संतती जनन होणार नाही आणि त्याचा एकूण परिणाम संपूर्ण राष्ट्रधर्मावरती होणार आहे. आणि म्हणून सगळ्या गोष्टींना मान्यता असणारं असं कुटुंब जे शेटजींच्या समवेत आहे याचा मला खूप अभिमान आहे. का अभिमान आहे तुम्हाला सांगतो. आत्ता सध्या महाराजांच्या परंपरेनुसार अनेक गोष्टी माझ्याकडे येतात. सर्वात जास्त गोष्टी कोणत्या असतील तर त्या कौटुंबिक कलहाच्या आहेत. कौटुंबिक कलहाच्या, ज्याला जनरेशन गॅप म्हणू आपण, इतका भयंकर झालेला आहे, इतका भयंकर की एखादा व्यक्ती याच्यामध्ये संपला जातो परंतु तरीही हे थांबत नाही, पश्चातही थांबत नाही. म्हणजे मेल्यानंतर सर्व वैर संपलं जातं असं म्हणतात, परंतु कदाचित एखाद्याची आहुती जरी याच्यामध्ये गेली तरी लोक आता संघर्षाला, कौटुंबिक संघर्षाला थांबत नाही आहेत. आणि इथं मात्र महाराजांचा जो अभंग आहे ना, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, लेची पुढे चाले बीजाच्या, असं म्हणलेलं. ऐसियाचा संग देही नारायणा, ओलावा वचना जयाच्या. हीच परंपरा पुढं शेटजींच्या संपूर्ण कुटुंबामध्ये दिसते. मी आईसाहेबांना विचारलं, त्या म्हणल्या पहिल्या दिवसापासून आलेल्या आहेत.
पुढं विचारलं, बरं ठीक आहे तुम्ही आलेले आहेत, परंतु तुम्हाला इथं जे आता सगळं जे वातावरण आहे, ही जी सगळी दगदग आहे, हे तुम्हाला सहन होते का सगळी? तर म्हणले नाही, मस्त छान आनंदामध्ये मी थांबलेलं. त्याचं कारण काय आहे? वारकऱ्याचं जीवनच असं आहे. हां, कीर्तन संपत, जागर संपतो न संपतो तोपर्यंत काकड्याचे जागे होते, हे का नाही? काकड्याचे जागे होते. आणि काकड्याला नेमलेले माणसं असे असते, ते आता मी नको सांगायला. तुम्ही सगळे एकत्रित येऊन आता गातात, पण खरोखर काकड्याला आपण बसून गाऊ शकतो का? नाही. ते काकड्याचे माणसं स्वतंत्र असतात. तदनंतर पारायण आपली परंपरा आहे ना, तशा संप्रदायाच्या पद्धतीनं चालतात. मग झोपेचा अवमेळ होणं, खाण्याच्या संबंधांना अवमेळ होणं, एकत्रित राहण्यामध्ये सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. पण तू जी लोक अशा पद्धतीमध्ये कधी आलेले नाही, माहीत नाही, अशीही लोक ज्यावेळी याच्यामध्ये समाविष्ट होतात आणि एकमेकांच्या अनुषंगाने सामावून घेऊन कार्य करतात, आहे का नाही? आता पुढची परंपरा आमच्यामध्ये हे देखील, म्हणजे आपण महाराज लोक आहोत असं समजा, याही मध्ये देखील आपण पाहायला गेलं तर अधिकतम अशा परंपरेतून आलेली पुढची जी संतती आहे, जी जनन आहेत, ते लोक आपल्याला जास्त मान्यता देतील असं वाटत नाही, आहे का नाही? क्षेत्र भिन्न आहे, क्षेत्र त्यांचं भिन्न आहे. क्षेत्र भिन्न कशामुळे निर्माण झालं? त्याचा अर्थच आहे त्यांना याची गोडी नाही, त्याची आवड नाही आहे आणि म्हणून झालं. परंतु इथं मात्र आपल्याला वेगळं पाहायला मिळतं की शेटजींच्या परंपरेमध्ये आता महाराजांनी काय सुंदर वर्णन केलं. अमृताची फळे काय आंब्याची नाही आहेत, हां, हे दुसरी कशाची नाही आहेत, ही कशा आहेत? अमृताची फळे, अमृताचे वेले, त्याची पुढे चाले बीजाच्या. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या अमृताच्या फळाची असणारी जी बगीचा आहे त्याच्यामध्ये आपण पण आहोत. आपणही त्याच्यामध्येच आहोत. त्या वेलीच्या सावलीला आपण बसलेलो आहोत. ज्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा आणि गीतेचा आता जे पारायण झालं ना, तिला ही वेलीची उपमा ज्ञानोबारायाने दिलेली आहे. काय सुंदर म्हणतात माऊली की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता, संसार पथश्रांता विसावावया. कुणाला विसावयासाठी? कुणाच्या शांततेसाठी, समाधानासाठी? तर संसार पथश्रांता विसावावया. संसार मार्गावरती चालणारे, या पथावरती चालणारे जे लोक आहेत, है का नाही, संसाराच्या तापे तापलो मी देवा, असे तापलेले जे आहेत, है का नाही, त्यांच्यासाठी ही श्लोक अक्षर द्राक्षलता. ज्ञानोबाराय एरवी म्हणतात की शब्द कशा पद्धतीने निर्माण करावा हे मला कळत नाही, परंतु ज्ञानोबारायांच्या मुखातून येणारा हर एक शब्द अलंकृत होणारा आहे, अलंकृत होणार आहे. कारण मला तरी कधी कधी असं वाटतं की आमच्यासारख्यांच्या मुखामध्ये शब्द येत असताना थोडंसं मागे पुढे होऊन येतात, मागे पुढे होऊन, म्हणजे त्यांना असं वाटतं यांच्या मुखात जावं की न जावं, तेवढी तपश्री आहे की नाही आहे, यांना थांबवावं की चालवावं, अशा काहीतरी गोष्टी करून ते शब्द येतात. परंतु ज्ञानोबारांच्या समोर शब्द हात जोडून उभे आहेत आणि ते म्हणतायत आमचा वापर करा तुम्ही. तुमच्या वाणीची पवित्रता, मंगलता आम्हाला थोडीशी स्पर्श करून जाऊ दे, आम्हाला तुमच्या ज्ञानेश्वरीमध्ये, तुमच्या अमृत अनुभवामध्ये समाविष्ट करा. म्हणून ते शब्द हात जोडून समोर आहेत. मग असे शब्द जे समोर हात जोडून आहेत, ज्ञानोबाराय मात्र त्यांच्यावरती कृपा करताना अशी कृपा जशी आहे तशी नाही करत, त्याला अलंकृत करतात. म्हणून गीता अलंकार ठीक आहे. काल ओव्या सांगितल्या प्रवचनाच्या वेळी, अंगाचनी सुंदरपणे लेनिया अंगची होय सोने, ते अलंकारले कवणे कवण हे न चोजवे. हे आपल्याला जसं कळत नाही कवनभूमी हेही न चोजवे, आहे की नाही. मूळ संस्कृताच्या ग्रंथा, त्या मूळ संस्कृत ग्रंथाचं आणि प्राकृत ग्रंथाचं आपण जर चिंतन करू गेलो तर आपल्याला समजत नाही आहे की मूळची गीता कोणती आहे आणि ज्ञानेश्वरी कोणती आहे. असा जो एकनिष्ठ स्वरूपाचा जो भाव आहे तो ज्ञानोबारायांनी या ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. संसार पथशांता विसावावया, आपल्याला थांबण्यासाठी, आहे का नाही. आपण तप्त झालेलो आहोत, आपण दुःखी झालेलो आहोत, आपण असंतुष्ट आहोत आणि या असंतुष्टतेतून, दुःखातून बाहेर येण्यासाठी म्हणून आपल्याला निर्माण झालेले हे सगळं वाङ्मय आहे. ज्ञानेश्वरीच्या बद्दल जेवढं सांगावं आपण आता तेवढं कमी आहे, परंतु आपला विषय आजचा शेवटचा काल्याचा असल्यामुळं आपल्याला थोडंसं तिकडं वळायचं आहे. या सगळ्याचा अभिप्राय एवढाच आहे की अहो
एवढं सगळं पुण्य, एवढ्या सगळ्या प्रकारची जी पवित्रता आणि मंगलता आहे, तपश्रया आहे, ती तपश्रया शेठजींच्या अनुषंगाने या ठिकाणी झालेली आहे. एक माणूस आपल्या जीवनातील काही आयडल असले पाहिजेत. मग ते व्यावहारिक जीवनातील असतो अथवा पारमार्थिक जीवनातील असो. जसं असं म्हणलेलं आहे, सिद्धाची लक्षणे साधकासाठी साधने, सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनानी भवन्ति. ती साधकासाठी साधने जशी आहेत तसं एखाद्या व्यक्तीनं आपल्या जीवनामध्ये केलेली उन्नती ही आपल्याला संपूर्णतः जर त्याच्या जीवनाचं अवलोकन केलं तर त्यांचा प्रवास हा आपल्या जीवनाला मार्गदर्शन करणारा प्रवास आहे. सगळे जुने सवंगडी याच्यामध्ये आहेत का नाही? शेठजींचे जुने सवंगडी आहेत. नारायण महाराज, गोपाळ महाराज, शेकट्यावरून आलेले जेवढे लोक, आणखीन एक शेकट्यावरून कोणी आलेलं मगाशी बोलले, म्हणजे हे जे लोक आहेत हे जुने सवंगडी आहेत. आता प्राथमिक त्यांनी मला सांगितलं, मी आता थोडे जे गुरुजींच्या सानिध्यात लोक होते मी त्यांचंही गुरुजींचं चरित्र लिहिलंच, पण यांचंही चरित्र लिहितो आहे की यांच्या जीवनामध्ये जो आमूलाग्र बदल घडलेला आहे. असे कोण लोक आहेत, कोण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये उन्नत झाले, कुणी व्यावहारिक क्षेत्रामध्ये झाले, कुणी आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये झालं. अशा ज्या गोष्टी घडून आलेल्या आहेत त्या सगळ्या घडलेल्या गोष्टीमध्ये एका सधन अवस्थेमध्ये एक माणूस ट्रक ड्रायव्हर होता. कोण? ट्रक ड्रायव्हर. आणि ट्रक ड्रायव्हर करून ऊस वाहतुकीचा ट्रक वाहून त्यातून तो प्रवास करत इथंपर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाही आहे का नाही? मला तर असं वाटतं आपण जे शास्त्र अध्ययन करतो ना हे 12 वर्षात पूर्ण होतं. सरस्वती आणि लक्ष्मीमध्ये बदल आहे. सरस्वती आणि लक्ष्मीमध्ये थोडासा बदल आहे. काय बदल आहे? 12 वर्ष बसले आणि अभ्यास केला तर सरस्वती प्राप्त होते. पण तू 12 वर्ष एखादा उद्योग केला तर लक्ष्मी प्राप्त होईलच असं नाही. हे बरोबर आहे ना? मी काय तिचा प्रयत्न केला नाही, मी सरस्वतीचा प्रयत्न केला. परंतु मला असं पाहायला मिळतं की आयुष्यभर लोक पैशासाठी मरमर करतात पण अजूनही मिळाला नाही. पण मी विचार करतो मिळणार कधी, आता मिळणार कधी, आहे का नाही? हे तो प्रारब्ध अधीन हे तर आहेच, परंतु प्रयत्न चालू आहेत ना. आपल्या संप्रदायामध्ये अथवा गीतेमध्ये प्रयत्नवाद हा मुख्य आहे. प्रारब्ध अधीनता ही फक्त आपल्याला त्याच्यावरती ठेवून देण्यासाठी, परंतु मुख्य जो प्रयत्नपणा आपला जो आहे तो कितीही करा ना, किती केला आजपर्यंत. स्वतः एखादा मुलगा वडिलांना म्हणतो, अहो तुम्ही आयुष्यभर काय काय केलं आम्हाला चांगलं माहीत आहे, तुम्हाला एवढं घर बांधता आलं नाही. हे दुसरे बोलत नाही ना लोक, हे घरचे लोक बोलतात. मी तुम्हाला काय सांगतो आहे की एखाद्या माणसानं जर प्रयत्न केला तर तो माणूस सरस्वतीला प्राप्त करू शकतो. परंतु लक्ष्मी मूळचीच कशा आहे? चंचल स्वरूपाची आहे का नाही? ती निघाल्यापासून कुणापाशी थांबलेली नाही. ती थांबली ती फक्त हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदे जैसी, ती पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली. ती तिथंच थांबली, बाकी कुठं थांबली नाही. आमचे स्वामीजी सांगायचे म्हणजे ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनातून जेवढे काही 14 रत्न बाहेर पडले त्यातून एक लक्ष्मी पण बाहेर आलेली आहे. पण तिचं वैशिष्ट्य की ती लक्ष्मी त्यावेळी सगळ्यांच्याकडे गेली ना, सगळ्यांच्याकडे गेली. ती सरळ आली आणि विष्णूपाशी आली आणि विष्णूला वरला असं नाही. ती अगोदर असुरांच्याही मार्गाला गेली, तदनंतर सगळे असणारे देव त्यांच्याही मार्गाला आले आणि मग नंतर विष्णूपाशी थांबवली. पण ते त्यातला मार्मिकपणा सांगायचे की लक्ष्मी असुरापाशी पण जाते. आता सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारी लोक ही आहेत, अहो आम्हाला पैसा येत नाही असं नाही, आम्हाला पैसा येतो परंतु आमच्या हातात राहत नाही. समजायचं पैसा हातात राहत नाही म्हणजे हा कोण आहे? इथं लक्ष्मी थांबली नाही ना, जिथं थांबते तो देव आहे असं आहे. आणि म्हणून काही काळाचा भाग असा असतो, एक काही काळाचा भाग मी एक व्यावहारिकता अनुभवली म्हणून सांगतो. सागर भैया लक्ष द्या, एकेकाळी माणसाला पैसा मिळवावा लागतो. एकेकाळी माणसाला काय करावे लागतो? पैसा मिळवावा लागतो. आणि एकदा पैसा मिळाला की काही काळानंतर पैसा पैशाला मिळवतो. पैसा पैशाला एवढा मिळवतो की आता ज्याच्यापाशी आहे त्यालाही कळत नाही माझ्यापाशी पैसा किती आहे.
हा एक निमित्त मात्र आहे की नाही, उद्यमाचने मिसे असं म्हटलेलं आहे. मग इतका निर्माण होतो की त्याला कळत नाही आपल्यापाशी पैसा किती आहे. हा एक व्यावहारिकतेतला भाग जरी असला तरीही देखील एक महत्त्वाचा भाग सांगतो. सरस्वती आणि लक्ष्मी या दोन्हींच्यातला भाग असा आहे, तुम्ही फोटो पहा. फोटो जर पाहिले ना तर सरस्वती आणि लक्ष्मीत फरक हा आहे की सरस्वती नेहमी बसलेली दिसते आणि लक्ष्मी नेहमी उभारलेली दिसते. एखादा माणूस आपल्या घरी आला तर आपण काय म्हणतो, या बसा, चहा पाणी घ्या वगैरे वगैरे. तो म्हणतो गडबड आहे, उभारूनच बोलायचं मला आणि जायचं आहे. लक्ष्मी तसे सांगते, मला गडबड आहे, मी आले आहे पण मला जायचं आहे, बसायचं नाही. पण सरस्वती माता मात्र कशा आहे, ज्याच्यापाशी येते विद्वांसो सर्वत्र पूज्यते, त्याला सोडून जात नाही. आणि सोडून जात नाहीत म्हणून तर आता पूज्यश्री बाबांचं म्हणजे नथुराम बाबांचं इथं नाव आहे, परतुरकर बाबांचं इथं नाव आहे, गुरुनाम गुरु सद्गुरू श्री वेदांत केसरी रंगनाथ गुरुजींचं नाव आहे. त्याचं कारण काय आहे, ती त्या ठिकाणी वसलेली सरस्वती आहे. आणि म्हणून अशा सांप्रदायिक पद्धतीनं आणि आपल्याला ज्ञानोबारायांनी दिलेलं, संतांनी दिलेलं एवढं मोठं हे साधनं, एवढी मोठी असणारी संपत्ती आहे एक नाही. आम्हा घरी धन शब्दांची चरणी हे दैवी संपत्तीचं जे वर्णन आहे ना, त्या संपत्तीचं वर्णन करताना त्याचा जो अनुमेय आहे तो इतका सुंदर सांगितले. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानासी सुजन्म जोडे आणि आपुली ही विश्रांती वाढे. ते दैवी संपत्तीचे पवाडे ऐका आता. दैवी संपत्तीचे पवाडे काय होतात, दोन गुण सांगितले. ज्ञानासी सुजन्म जोडे, ज्याच्याद्वारे ज्ञान प्राप्त होतं. जसं अमानित्वम अधंबित्वम अहिंसा शांती आर्जवम हे जसं सांगितलं तसंच अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थित हे सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये त्यानं काय परिणाम होतात, ज्ञानाशी सुजन्म जोडे, ज्ञानाशी सुजन्म जोडे आणि आपुली विश्रांतीही वाढे. मला आता फक्त धनाच्या संबंधाने हे सांगायचं आहे, जे धन आपली विश्रांती वाढवतं, जे धन आपलं समाधान वाढवतं, जे धन आपल्या वृत्तीला स्थिर करतं ते खरं धन आहे. मग आता आपल्याला प्राप्त होणारं जे व्यावहारिक धन आहे त्याच्यामुळं विश्रांती वाढते का विश्रांती मोडते. ज्ञानोबारांचे एक एक पद आहेत आणि त्याला छेडायचं आहे. काल जसं म्हणलं ना की ही भाव अक्षराची गाठी आहे, तिला असं सोडावं लागतं. गाठ सोडावी लागते. गाठ सोडत सोडत जावं लागतं. गाठ जर व्यवस्थित सुटली नाही तर गाठीची गाठ बसते. गाठीची गाठ, आणि गाठीची गाठ बसली की सुटत नसते, असा त्याचा भाग आहे. आणि म्हणून ते ज्ञानाशी सुजन्म जोडे आणि आपुली विश्रांती ही वाढे. ज्या संपत्तीनं आपल्याला विश्रांत स्थिती प्राप्त होते आहे की नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची हा, असं नाही आहे. आचार्य श्री विद्यारण्य स्वामीजी सांगतात, इदम्य स्यात इदम्य स्यात. किती मिळवल्यानंतर आहे की नाही. आपले जुने लोक असं उदाहरण द्यायचे की एका माणसानं खूप संपत्ती जोडली, इतकी संपत्ती जोडली, इतकी जोडली की खूप पिढ्या त्याच्या बसून खातील इतकी संपत्ती जोडली, तरी तो चिंतितच होता, तरी दुःखी होता. त्याला एक व्यक्ती भेटला, का हो एवढं सगळं आहे
का दुःखी आहात? तो म्हणतो सगळं आहे, बरोबर आहे, एवढ्या पिढ्या माझ्या बसून खाणाऱ्या आहेत, बरोबर आहे, माझ्या 14-15 पिढ्या बसून खाणारे, पण त्यांच्या पुढच्या पिढ्या काय करतील? ही जी असणारी असंतुष्टता आहे, ही जी असणारी असमाधानता आहे, ही असमाधानता या ज्ञानाच्या साधनामध्ये नाही, या भक्तीच्या साधनामध्ये नाही, या दैवी संपत्तीमध्ये नाही. आणि म्हणून आपली विश्रांती ही वाढे. आपली विश्रांती किती वाढते? अहो, आपण विश्रांत होतोच, आपण तर समाधानी होतोच, परंतु आपल्या बरोबर असणारेही समाधानी होतात. हा, साधू पुरुषाच्या सानिध्यात आलेला माणूस समाधानी होतो का नाही? आणि लक्षात ठेवायचं, समाधानी होत नसेल तर एक तर साधू नाहीतर एक तर तू, दोघाचं काय ते बघायचं, तुम्ही बघून घ्या, आहे का नाही? लक्षण निर्दुष्ट लक्षण करावे लागतात, आहे का नाही? लक्षण निर्दुष्ट कसं करावं? साधूच्या संगतीत समाधान होत आहे आणि तिथं जाऊन जर संगतीत समाधान होत नसेल तर साधूमध्ये काही गडबड आहे. आणि तरीही काय वाटलं, साधूची योग्यता आहे, सगळं आहे वाटलं, तर आपल्यात काही गडबड आहे. सगळं साधूच्याच माथी मारावा असं काही नाही, आहे का नाही? आता हे जी लाईट आहे, याला आपण असा स्पर्श केला तर आपल्याला झटका देते ती. आपल्या हातामध्ये जर ते विद्युत रोधक असणारे जे मौजे वगैरे घातल्याने हात लावला तर देईल का झटका? नाही. आपले विद्युत रोधक म्हणजे आपले दोष आहेत, आणि दोष साहचर्यासहित केलेली भक्ती कधी पूर्ण होत नाही. सदोष भक्तीला आपल्या संप्रदायामध्ये मान्यता नाही आहे. आणि म्हणून साधू पुरुषाच्या सानिध्यामध्ये येणारे लोक देखील कसे होतात? हा, सुखी होतात. सर्व सुखल्यालो सर्व सर्व सुखल्यालो सर्व साधूच्या जीवनातील ही विशेषता आहे. सर्व सुखल्यालो हे त्यांनी प्राप्त केलीच, परंतु आपल्याला प्राप्त झालेली स्थिती दुसऱ्यालाही प्राप्त करून दिली, आहे का? आपण सारखे करते तत्काळ, आपण सारखे करते तत्काळ, आपणासारखी करीते तात्काळ आत्ताच्या लोकांच्यातला आणि संतांच्या जीवनातला अथवा आत्ताच्या नेत्यांच्यातला आणि संतांच्या या जीवनातला हाच फरक. काय फरक आहे? त्यांनी जी अवस्था प्राप्त केली, ज्या स्थितीला गेलेत त्या स्थितीला त्यांनी आपल्या भक्तांना, आपल्या शिष्यांना घेऊन गेले. पण तुम्हाला खरं सांगा की असा कुठला एखादा नेता आहे की तो ज्या स्थितीला गेला त्या स्थितीला आपल्यालाही घेऊन गेला, म्हणजे कार्यकर्त्यांना घेऊन गेला, कार्यकर्त्याला घेऊन गेला, असा कार्यकर्त्यांना घेऊन गेला. थोडासा मार्मिक विषय सांगतो म्हणून. हां, मी काय म्हटलो? थोडंसं जागृत व्हा.
थोडंसं जागृत व्हा की साधू पुरुष काय करतात हे महाराजांनी म्हटलेलं हे जे प्रमाण आहे ते बरोबर आहे. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले. आपले पदी बैसविले, आपल्या पदावरती बसवण्यासाठी त्यांनी कुठली अपेक्षा ठेवली का? नातं ठेवलं का? नाही. नात्याची अपेक्षा नाही, कुठल्याही प्रकारच्या इतर गोष्टींची अपेक्षा त्याच्यामध्ये नाही, कशाचीही नाही. परंतु साधू पुरुषांनी, सद्गुरूंनी, थोडक्यात घ्या, सद्गुरूंनी त्यांना जे जे मिळालं ते तर त्यांनी कुणाला दिलं? आपल्या शिष्याला दिलं, आहे का नाही? उलट जसं गीतेच्या संबंधानं बोलायचं झालं तर ज्ञानोबराय असं म्हणतात की भगवंताने सर्व ज्ञान अर्जुनाला दिलं आणि दिल्यानंतर अर्जुन पूर्ण ब्रह्म झाला. अर्जुन काय झाला? पूर्ण अवस्थेला प्राप्त झाला. त्याने सांगितलं नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मया अच्युतः त्वत्प्रसादात मोह नष्टः स्मृतिर्लब्ध्वा. दोन गोष्टी झाल्या. जसं आपण विचारसागराचा पहिला भाग का आहे? दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. ही दुःखाची निवृत्ती होणे याचा अर्थ आहे मोह नष्टः, दुःख गेलं. आणि परमानंदाची प्राप्ती म्हणजे स्मृतिर्लब्ध्वा, मी ब्रह्मरूप आहे, ते ब्रह्मरूप मला आता प्राप्त झालं. माझी स्मृती, पूर्वस्मृती जी होती ती मला प्राप्त झाली. तोच भाव आहे जो अर्जुनानं देवाला सांगितला. देवाला आनंद झाला. तिथं ज्ञानोबांची ओवी आहे, देवे सुखे नाचे भुलला देव नाचू लागला. का? अर्जुनाला दिलेलं ज्ञान सगळं. अर्जुना तू परिसिसी आणि परिसोनी अनुष्ठेशी, तू तसा आहेस, तू पूर्णत्वेला जातो आहेस आणि तू पूर्णत्वेला जातो आहेस म्हणून मला काय होत आहे? आनंद होत आहे. देवाला त्याचा आनंद झाला. देवाला आनंद झाला याचा अर्थ काय आहे? महाराजांची प्रसिद्ध म्हणजे नेहमी ओवी बोलतात, का शिष्याचनी झाले होई जे, हे का नाही? हे शिष्याच्या पूर्णत्वामध्ये गुरूंना आनंद होत असतं. आईला आपलं पोट भरण्यासाठी आपल्या पोटाला घालावं लागत नाही. बाळाचं पोट भरलं की आईचं पोट, ही महाराजांची कायमची ओवी, कायम सांगते महाराज, आहे का नाही? तसा सद्गुरूंचा आहे. शिष्य पूर्णत्वाला गेला, ज्ञानोबाराय पूर्णत्वाला गेले, सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी आपला आनंदाचा ढेकर दिलेला आहे. त्यांनी जे वर्णन केलं नाही तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरू श्री निवृत्तीनाथो राहट तसे मज आतो रिघोनी, आहे का नाही? तैसे श्री गुरु निवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे, ग्रंथ नो हे कृपेचे वैभव तया. हे माझा ग्रंथ माझं कर्तृत्व नाही आहे, त्यांच्या कृपेचं वैभव आहे. त्यांच्या कृपेतून निर्माण झालेलं हे वैभवी ज्ञानेश्वरी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. यत अक्षरमानाख्येयम आनंदम म्हणजे केवलम श्रीमन्निवृत्तीनाथे ते ख्यातम दैवतम आशय अहम ज्ञानदेवे निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवत आश्रय असा त्याचा अन्वय आहे. मी सद्गुरूंचा आश्रय करणारा आहे ज्ञानोबा. मी हे का सांगत होतो की शिष्याच्या पूर्णत्वामध्ये सद्गुरूंना आनंद होतो, भक्ताच्या पूर्णत्वामध्ये देवाला आनंद होतो. पुन्हा असा कोणता माणूस, असा कोणता नेता आहे सांगा की कार्यकर्ता मोठा झाल्यानंतर त्याला आनंद आहे? अहो मोठा होऊ लागला की त्याचं तिकीट कापण्याचं काम तोच करतो. त्याचं तिकीट कापण्याचं काम मी असे पाहिले लोक वर 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 जाऊ लागले आणि तिथं गेल्यानंतर यांची ही जिल्हा परिषदेपर्यंत गेले आणि त्यांचं नाव आता खाली मोठं होऊ लागलं. मी त्यांना बोलवलं, म्हटलं आता तयारी करा, पुढं जायचं आता आपल्याला. ते म्हणले बरोबर आहे, पण काय करते साहेब काय कळत नाही म्हणले. बघू साहेबांना आपणही बोलू, असा थोडासा विचार झाला. आणि पुढं जिल्हा परिषद पुन्हा लागली, विधानसभा थांबली, जिल्हा परिषद लागली. तर जिल्हा परिषदेलाही त्याचं तिकीट काढलं. जिल्हा परिषदेला काढलं. म्हणलं साहेब तुम्ही तरी जिल्हा परिषदा पूर्वीचेच होते, विद्यमान होते, मग काय झालं? ते म्हणले साहेबांनी काटून दिलं. म्हणले मला का काटून दिलं? कारण हा पुढं आपल्याला अडचण करू शकतो. मला लक्षात घेण्याची गोष्ट आहे, आपले सामान्य नागरिक जागरूक झाले पाहिजे. किती लोकशाही आत्मसात केली पाहिजे. आपल्याकडं काय पद्धती झालेली आहे मी नेहमी सांगतो. आता आपण सगळे शेतकरी वर्गातले लोक आहोत आणि ही जागरूकता महत्त्वाची आहे म्हणून सांगतो. हे मोठे लोक ना खूप
राजकीय धुरंधर असतात, राजकारणाचे सगळे डावपेच यांना माहिती असतात, आहे का नाही. एखादा माणूस येतो, एखादा माणूस नेता आहे, तो एखाद्याच्या खांद्यावर हात टाकतो, शामराव रामराव काय चाललं, त्याच्या घरी जातो, गरिबाच्या घरी जातो. कुणाच्या घरी जातो? गरिबाच्या घरी जातो. गरिबाच्या घरी जातो, साहेब आमच्या घरी आले म्हणून त्याला खूप आनंद होतो. तो काय करतो, लगेच घोंगडी वगैरे टाकायचे, घरच्यांना लगेच सांगतो साहेब आलेले आहे, काहीतरी खायला करा. हे सगळं सांगितल्यानंतर साहेब म्हणतात अहो काही नको, काही नको, आम्हाला थोडंसं काय पाहिजे, ठेचा भाकरी खायची आहे, चटणी भाकरी खायची आहे. आणि बरोबर आहे ना, आयुष्यभर गोड खाऊन 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 तोंडाला, मग तो कुठं तरी चुलीवरचं खायला मिळतं का यांना? नाही. मग कुठं मिळेल? याच्या घरी इथं गेलेला आहे. आता तिथं जातो, चुलीवरचं सगळं केलेलं अतिशय ताटात आणलं जातं. आता मी ते बोलणार नाही काय काय पदार्थ आहेत ते दिले जातात. पोटभर तृप्त होईपर्यंत खातो तो. आणि एवढं होईपर्यंत त्याचे कार्यकर्ते काय शांत नसतात. हेच लोक आहेत खाऊ घालणारे. लगेच फोटो काढते. काय करते? लगेच फोटो काढते. फोटो काढते आणि लगेच पेपरला, आमचे नेते किती साधे आहेत पहा. सामान्य माणसात झोपडीमध्ये गेले, तिथं जाऊन घोंगडीवर बसून भाकरी खाली वगैरे वगैरे सगळं त्यांचं वर्णन. मी आता तुम्हाला विचारतो, तुम्ही उत्तर द्या. मी बोलणार नाही, मी लहान असेल तरी मला 2 कानाखाली द्या, परंतु खरं उत्तर द्या. एवढा भाव समजला ना, काल्याचा प्रसाद आपल्याला मिळाला असा त्याचा अर्थ आहे. एवढा भाव लक्षात घ्या. घर कुणाचं, झोपडी कुणाची? आमची. घोंगडी कुणाची? भाकरी कुणाची? फोटो कुणाचे? खाऊ कुणी घातलं? आपण. आणि मोठेपणा कुणाला? हे बरोबर आहे का? नाही. बरोबर आहे का? आता दुसरा भाव सांगतो. मी अशा लोकांना म्हणत असतो, मी थोडा मार्क्सवादी विचाराचा माणूस आहे. मी माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये साम्यवादी विचारांना खूप लढलो. याचा अर्थ अध्यात्माच्या विरोधात होतो असा नाही आहे, परंतु ज्यावेळी मी युनियनचा मुख्य अध्यक्ष होतो त्यावेळी या गोष्टी मी खूप सांगायचं. आता सांगितलं की लोक म्हणतात हा थोडं आंबेडकरवादी विचार मांडतात, स्वामीजींचे विचार मांडतात, नेमका हा आहे कुणाचा? मी त्यांना एवढंच सांगतो, मी ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानोबारायांनी ही समता शिकवलेली आहे. साम्यवाद कुठं आहे हा शोध तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये गेला ना कळतं. किंवा त्याच्याही पेक्षा आता काल्याच्या कीर्तनात मी पुढं थोडंसं साम्यवाद काय आहे तो सांगून देईल. मी त्या लोकांना असं म्हणत असतो, अहो तुम्ही आमच्या घरी येता, आमचीच भाकरी खाता, आमच्याच घोंगडीवर बसता, फोटो काढता, तुम्ही मोठे होता. एक दिवस असं करा की तुम्ही देखील आम्हाला तुमच्या घरी घेऊन चला. तुम्ही तुमच्या घरी घेऊन तुमच्या स्वयंपाक खोलीमध्ये तुमच्या डायनिंग टेबलवरती जे काय पिझ्झा बर्गर वगैरे तुम्ही तुमच्या मुलांना खाऊ घालता ते कधी तर आमच्याही मुलांना खाऊ घाला. आणि तुमची मुलं जिथं झोपतात, ज्या AC वगैरे वगैरे रूम्समध्ये झोपतात, तिथं आमच्याही मुलाची कदाचित वरात जाऊन तिथं तो झोपू दे. कधी तर त्यालाही त्याची सुहागरात तुझ्या घरात होऊ दे. असं होतंय का? कुठल्या माणसानं म्हणजे कुठल्या नेत्यानं एकाही माणसानं इथं हात वर करून सांगावं की मला त्यांनी घरात नेलं आणि त्यांनी जे खाल्लं ते मला खायला दिलं? हां, असं कोणी आहे एवढ्यामध्ये? बरं, आता मला पुढचं उत्तर द्या. कोणी कोणी मतदान अजूनपर्यंत केलंच नाही म्हणून? सगळ्यांनीच केलं. मी आधीच म्हटलं मी क्षमा मागून बोलतो आहे तुमची, परंतु ही जागरूकता आहे. लक्षात ठेवा, आपल्याला उत्तिष्ठ जागृत वरान्य बोध, उठा जागे व्हा, ह्यासाठीच म्हणलेलं आहे. हे आहे. अहो इथं उष्टव ही देवाने मांडलं. देवानं उष्ट मांडलं का? देवाने काय केलं? त्या गोवळ्याच्या मुखातलं उष्ट खाल्लं. गवळीयाचे दाकतीर कोण पोरे चांगली, कोण पोर चांगली, कोण पोरे चांगली. गवळीयाची दाकतीर कोण पोर ही जी ताकपिरी आहेत त्यांचं उष्ट खाल्लं, हे का नाही? कोण पोरे चांगली, काय होतं त्यांच्याकडे? खांद्यावरी कांबळी वगैरे वगैरे त्यांचं वर्णन आहे. पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी, करती नामाचे चिंतन.
उष्टे खालं का उष्टावळी खाली? पाहती गोळी खाय त्याची उष्टावळी खाली ना. उष्टावळी या शब्दाचा अर्थ काय आहे? जेवता जेवता ताटाच्या शेजारी पडलेलं जे काही खरकट आहे, उष्टावळी, ती जी उष्ट पडून ओळ निर्माण झाली ते खाल्लं. ताटातलं नाही खाल्लं. उष्टावळी बाजूची खाली. हे कुणी खाली? देवाने खाली. आणि देवाने आपल्यापाशी जे होतं ते सुखे घालू हुंबरी म्हणून त्यांच्या मुखामध्ये घातलं. हा विचार करण्याचा भाग आहे. काल्याच्या प्रसंगातला आजचा महत्वाचा भाग हाच आहे. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम असं म्हणलेलं आहे का नाही? काला वाटू एकमेका. एक गोष्ट आहे खाण्याची आणि एक गोष्ट आहे वाटण्याची. आणि आपल्याला माहित आहे जो खातो त्याच्यापेक्षा वाटतो तो मोठा असतो. खातो तो मोठा असतो नाही. मग आता जे खातात ते मोठे आहेत का? नाही ना. ठीक आहे. खाणारा वेगळा आणि वाटणारा वेगळा. साधू पुरुषांनी काय केलं? साधू पुरुषांनी सगळं वाटायचं काम केलं. कैवल्य कणकाच्या दाना जो न करसे थोरा साना द्रष्ट्याच्या दर्शना पाडावू जो. द्रष्ट्याच्या दर्शना पाडावू जो या शब्दाचा अर्थ असा आहे. ब्रह्मीभूत रंगनाथ गुरुजींचे शब्द सांगतो. गुरुजी असे म्हणायचे, द्रष्ट्याच्या दर्शना पाढाऊ. पाढाऊ या शब्दाचा अर्थ आहे सहकारी. सहकारी आहे तो. कशाचा? दृश्य पदार्थाचं दर्शन करून देण्यामध्ये नाही आहे, तर अदृश्य दर्शने संतांची. जसं म्हटलं तसं अदृश्य असणाऱ्या परब्रह्माला प्राप्त करून देण्यामध्ये जे सहकार्य करतात. सेवे तो हरे से वाटितो अनेका. 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 सेवितो हा रस वाटितो अनिका. या शब्दांचा अर्थच असा आहे, मी जे सेवन करतो तेच मी देतो, दुसरं देत नाही. माझ्या ताटामध्ये जे आहे माझा जो भोग आहे तो भोग मी माझ्या भक्तांना, माझ्या शिष्यांना देतो, असं महाराजांचं इथं बोलणं आहे. किंबहुना हेच वाटण्याचा जो सर्वात मोठा भाग आहे. तर सांगत होतो की द्रष्ट्याच्या दर्शना पाडावू जो. त्याला आपण असं त्रिपुटी सांगतो. द्रष्टा, दृश्य, दर्शन किंवा द्रष्टा, दर्शन आणि दृश्य अशामध्ये आपल्याला ज्या ज्या पदार्थांचं ज्ञान होतं हे त्रिपुटीच्या साह्यानं होतं. ठीक आहे नाही? त्रिपुटी आहे याच्यामध्ये, परंतु त्रिपुटी विवर्जित असणारं जे ज्ञान, ज्ञानोबा राय म्हणतात, ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेचे जे ज्ञान. सुखा भरले गगन गाळी वजे. ज्या ठिकाणी ज्ञाता नाही, ज्ञान नाही, ज्ञेय नाही, पाहण्यामध्ये द्रष्टा नाही, दर्शनाच्या द्वारे, साधनाच्या द्वारे दृश्य नाही. एरवी जो दृश्य पदार्थ आहे तो दृश्य पदार्थ तूच आहे असं दाखवणारे सद्गुरू आहेत. लक्षात घ्या, दृश्य पदार्थामध्ये तुझं चैतन्य आहे. त्याला विचारसागर आणि प्रभाकरामध्ये खूप सुंदर त्याचं वर्णन केलेलं आहे. अंतःकरण विशिष्ट चैतन्य, अंतःकरण विशिष्ट चैतन्य आणि अंतःकरण उपहित चैतन्य. अंतःकरण उपहित चैतन्य जे साक्षी चैतन्य आहे तेच साक्षी चैतन्य. पदार्थ उपहित चैतन्य म्हणजे त्या पदार्थाच्या ठिकाणी असणारं चैतन्य. यामध्ये अंतःकरण विशिष्ट अथवा अंतःकरण उपहित उपाधी जी आहे त्या उपाधीला बाजूला केलेला आहे आणि चैतन्याचा स्वीकार केलेला आहे. आणि पदार्थ विशिष्ट असणाऱ्या चैतन्यातील पदार्थाला बाजूला केलेला आहे आणि चैतन्याचा स्वीकार केलेला, याला सारग्रहत्व म्हणतात. ते सारग्रह करू
त्या द्रष्ट्याला हे दाखवून दिलेलं आहे, अरे हे जे दृश्य पदार्थ आहेत ना, ते दृश्य पदार्थ म्हणून नाही आहेत, ते दृश्य पदार्थ तू आहेस. कोण आहे? तू. म्हणून एक विचारसागरातील रीत पहिल्यांदा सांगतो. रज्जूवरती सर्प भासतो. रज्जूवरती काय भासतो? सर्प. सगळ्यांनाच माहीत आहे. पण पहिल्यांदा काय सांगितलं? सर्पाला अधिष्ठान काय आहे? दोरी आहे का नाही? रज्जू विशिष्ट चैतन्य हे काय आहे? सर्पाचं अधिष्ठान आहे. पुढं जाऊन सांगितलं, अहो रज्जू विशिष्ट चैतन्य हे सर्पाचं अधिष्ठान नाही आहे, तर रज्जू विशिष्ट ज्ञान चैतन्य. काय चैतन्य? ज्ञान चैतन्य. आणि पुढं जाऊन सांगितलं की अरे त्या रज्जू विशिष्ट चैतन्याच्या ठिकाणी रज्जुत्व भाग जड आहे आणि जडाच्या आश्रित तो जो भाग आहे त्यामध्ये असणारं जे चैतन्य आहे, त्या चैतन्याचं ज्ञान करून देण्यामध्ये रज्जू का आहे? रज्जू ज्ञान जड आहे, ती ज्ञान करून देऊ शकत नाही. मग ज्ञान झालं कशामुळं? तुझ्या अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्यानं. आणि म्हणून तुझं अंतःकरण विशिष्ट चैतन्य हेच खरं त्या रज्जूला आधार आहे, म्हणजे त्या सर्पाला आधार आहे. या शब्दांचा अर्थच असा आहे की शेवटी त्या सर्पाचं अधिष्ठान काय ठरलं? याचं अंतःकरण उपित असणारं चैतन्यच ठरलं. म्हणजे तुझं चैतन्य आणि त्याचं चैतन्य हे काय आहे? एक आहे. हे दाखवून देण्याचं काम द्रष्ट्याच्या दर्शना पाडावं, जो हे द्रष्ट्याचं दर्शन करून देतो. नाही साधू पुरुष अदृश्य दर्शने संतांच्या जे म्हटलेलं आहे ते असं दर्शन करून देणार आहेत. अहो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधे करी, जळाचे परी तळवटू घे, असं त्यांचं वर्णन केलेलं. आणि त्यांनी ही वाटण्याचं काम केलं. हे काय केलेलं आहे? वाटण्याचं. आणि म्हणून वाटणारे हे खाणाऱ्यापेक्षा काय आहेत? मोठे आहेत. वाटणारे खाणाऱ्यापेक्षा मोठे आहेत. कारण भोगे रोग जोडून या काय की नाही, भोगे रोग भयम कुले च्युते भयम, असं त्या भयाचं वर्णन केलेलं आहे. भोगाला सगळं भय भोगालाच आहे. कसं कसं आहे आपण त्याचं चिंतन करू शकतो. आता आपल्याला सांगायचा एवढा भाग आहे की काला वाटण्याचा जो अधिकार आहे तो मोठा आहे. काला वाटण्याचा अधिकार मोठा आहे. पण हा अधिकार मिळाला कसा? महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम. कंठे धरेला कृष्ण मने, धरिला कृष्ण मने, कंठे धरेला कृष्ण मने, कंठे धरेला कृष्ण मने, धरला कृष्ण मने, धरिला कृष्ण प्रकाश अवभाजने प्रकाश काला वाटत मेघा, काला वाटत मेघा, काला वाटत मेघा, काला वाटत मेघा. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. या संपूर्ण अभंगामध्ये महाराजांनी या कंठी धरला कृष्णमणी याचा परिणाम सांगितलेला आहे. कंठामध्ये कृष्णमणी धारण केला, परिणाम काय झाला? अवघाजनी प्रकाश. त्याचा परिणाम आहे अधिकारत्व प्राप्त झालं. काय अधिकार प्राप्त झाला? काला वाटू एकमेका. हा काल्याचा प्रसाद वाटण्याचा जो अधिकार आहे तो अधिकारी कशामुळं प्राप्त झालेला आहे? कंठी धरेला कृष्णमणी. अहो एवढंच नाही झालं तर कंठामध्ये कृष्ण धारण केल्यामुळं त्याचा परिणाम असा झाला की आम्ही उच्च लोक असणाऱ्या हे लोकांना वाकुल्या दाखवण्याच्या योग्यते ब्रह्मा
कंठी धरिला कृष्णमणी त्याचा परिणाम आहे. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. आणि शेवटचा परिणाम सांगितलेला आहे, फल आहे. हा, कंठामध्ये कृष्ण धारण केलेल्याचं फल आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. मी अभंगाचा भावार्थ सांगू लागलो, मला कीर्तन 2 वाजेपर्यंत करायचं आहे, तुम्ही असं का करू लागले? मी असं मत असेल तर ठीक आहे, थांबतो मी. शेठजी म्हणाले इकडं चालवा, म्हणून म्हटलो आता मी सांगायला लागलो, फक्त त्याचा थोडा भाव सांगू लागलो की कंठामध्ये कृष्ण धारण केल्यानंतर यांनी 3रं म्हटलं आणि तुम्ही आता 4थं म्हटलं आणि आता म्हणतील इकडं ज्ञानेश्वर माऊली, म्हणजे काम झालं. आता तुम्ही काय सांगायचं ते सांगा. असो तुम्ही आम्ही खेळी मिळी. काय होतं, मोठी माणसं असलं ना की लहान माणसाची कुचंबना होते थोडी. कुचंबना म्हणजे किती होते की मग त्याला असं म्हणतात ना की तोंड दाबून भुक्याचा मार आहे का नाही. पण तुमचा मार चांगला आहे, कारण तुम्ही जे जे म्हणता आहात ते सगळं गोड लागणारं आहे. ते सगळं गोड लागणार. आणि सगळे लोक, तुम्ही सगळे महेशाची मूर्ती तर आहात, परंतु सर्वज्ञ देखील आहात, आहे का नाही. शब्द तत्व सारज्ञ असं ज्ञानोबारायांचं एक मत आहे. तुम्ही शब्द तत्व सारज्ञ आहात. आणि म्हणून त्या कंठामध्ये कृष्ण धारण केला त्याचा परिणाम आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे. शब्दाचा अर्थच असा आहे, या सर्व भूमंडळामध्ये आम्ही कोण आहोत? वीर आहोत. वीर या शब्दाचा थोडासा श्लेष करा म्हणजे लक्षात येईल. आम्ही जे वीर आहोत ना, वीर ते नुसते वीर नाही आहे, जे बळी आहेत त्या बळ्यांच्या मधले आम्ही वीर आहोत, हे की नाही. गाढे वीर. हा बरं ठीक आहे, गाढे वीर आहोत आपण, त्याच्यातले गाढे वीर आहोत. झुंजारत एक विष्णुदास जगी आले हरीचे विनीत. वीर विठ्ठलाचे सुभट भेने झाले दिग्पाट. पळते थाट दोषांचे असं म्हटलेलं आहे की नाही. आपल्याला आपण सामान्य समजू नाही, आहे की नाही. असामान्यत्व भूमिका आपली आहे असं आपल्याला समजलं पाहिजे. पण हे समजण्यासाठी सात्विक धृतीसंपन्नता आवश्यक आहे. हा, सात्विक धृतीसंपन्न जीवन ज्यावेळी होईल त्यावेळी तो माणूस निडर स्वरूपाला प्राप्त होतो. निडर. आणि दैवी संपत्तीतला पहिला भाग का आहे? अभयम न भयम न भयम. त्याच्या जीवनामध्ये कशाचंच भय राहत नाही. आपल्याला आपल्या जीवनाला भयानं पछाडलेला आहे, त्याचा परिणाम आहे आपण नेहमी दुःखी आहोत. आपण दुःखी असण्याचं कारण दैवी संपत्तीची जी रचना दिलेली आहे ना, ती रचना खूप छान आहे. म्हणजे त्याची क्रमता म्हणू आपण. ती क्रमता अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश ज्ञश स्वाध्याय स्तप आर्जवम अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतीर अपैषुणम दया भूतेष्वलोलुप्त्वम मार्दवम ह्रीर चापलम. आणि आता तेज क्षमा धृती शौच अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवी अभिजातस्य पांडवा. असं त्याचं वर्णन 26 गुणांचे आहे. 26. या 26 गुणाला कुणाचीच भीती नाही. 26 गुणाला कुणाची भीती नाही. फक्त एका आसुरी गुणाचे, आसुरी असणाऱ्या अवगुणांची मात्र काय आहे? भीती आहे. कित्येक वेळा याचं पाठ चिंतन सांगत असताना मी म्हणतो की बाबा हे 26 जण आहेत. हे किती जण आहेत? 26 जण. आणि हे आसुरी संपत्तीचे किती आहेत? 6 जण. हाय 6 जण. मुलांना सांगतो तुम्ही एका बाजूला 26 जण आहात आणि एका बाजूला तुम्ही 6 जण आहेत, तर कोण जिंकेल रे? हे म्हणतात 26 जण आहेत ते जिंकतील, 6 जण नाही जिंकणार. म्हणलं इथं थोडा विरोधाभास आहे. इथं काय विरोधाभास आहे? 26 जणांच्यावरती 6 जण विजय मिळवतात असं नाही. 26 जणांच्यावरती 1 जणच विजय मिळवतं. किती मिळवतात? 1 जणच. 26 जणांच्या 26च्या 26 मिळून येतात, परंतु आसुरी संपत्तीचे जे अवगुण 6 आहेत त्या 6 अवगुणातील एक मीटिंग होते आणि ते सांगतात आमच्यातला एकच प्रतिनिधी पाठवायचा. आणि आमचा एकच प्रतिनिधी, एकच सेनापती काय करतो? 26 जणांना हरवतो. याच्या पुढं सांगतो, तुम्हाला कळेल असं लक्षात येईल. आता तुम्ही सगळे कसे आहेत? चांगले गाणारे आहेत ना?
चांगले गाणारे आहेत आणि हे चांगले ताल सम्राट, हे तर ताल सम्राट आहेत, ते वाजवते आहेत. आता यांच्या समोर एखादा बेताल झालेला आणि तुमच्या समोर एखादा स्वर सुटलेला जर दिला तर एवढे सगळे स्वरात गातील का आणि हे एकटे वाजवतील का सांगा. असाच काहीसा भाग आहे. असा भाग असा आहे की अहो 100 लिटर दूध आणलं तरी नासवण्यासाठी 1 मिठाचा खडा बस आहे का 2-3 किलो आणून टाकावं लागते. आसुरी संपत्तीचा हे वैशिष्ट्यच आहे. ती एकटी जरी आली तरी 26 जणांच्यावरती काय करते, विजय मिळवते. आणि म्हणून अंतःकरण निग्रहाची जी गोष्ट सांगितली, कशाची, अंतःकरण निग्रहाची. 13व्या अध्यायामधली भाषा पहा. ज्ञानोबराय म्हणतात अहो अंतःकरण निग्रह जो करणं आहे त्यामध्ये आपण आपल्या वृत्तीला नेदी इंद्रियाचा उंबरा, काय इंद्रियाचा उंबरा देखील आपल्या मनाला दाखवायचा. विषयापर्यंत जाणं सोडून द्या, विषयापर्यंत वृत्ती जाणे सोडून द्या, परंतु त्या मनाला इंद्रियांच्या पर्यंतही येऊ द्यायचा. कारण इंद्रियाणाम ही चरताम यन म्हणून विधीयते असं म्हणलेलं आहे. खरे चरणारे कोण आहेत, इंद्रिय चरणारे आहेत. पण इंद्रिय चरणारे जे आहेत त्यांच्यावरती आरूढ झालेलं कोण आहे, मन आहे. मन इंद्रियांच्यावरती आरूढ होतं, इंद्रिय पुढं जातात आणि ते विषयांच्या या रानामध्ये चरतात. चला वळू गाई बैसू जाई होय, हे गाई वळणं याचा प्रकारच आहे की आपल्या वृत्तीला वळणं, आपल्या वृत्तीला एकाग्र करणं आहे. इंद्रिय वृत्तीला या ठिकाणी शमवणं आहे. जे शमदमाचे जे समाधी षटक सांगितलेलं आहे या सगळ्यांचा विचार याच्यामध्ये आहे. मी हे सगळं यासाठी सांगत होतो की अहो हे जे दैवी संपत्ती आहे त्या दैवी संपत्तीचा जो भाग, दैवी संपत्तीची जी शक्ती आहे ती शक्ती संतांच्या पाशी होती, साधकापाशी होती. आणि म्हणून सात्विक धृतीसंपन्न होऊन ते म्हणते तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाड्या असे आहोत. पण हे कशामुळं झालेलं आहे, कंठी धरिला कृष्णमणी, कृष्णमणी कंठी धरिला. परिणाम अवघा जनी प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान. ज्ञान इथं सरळ सरळ अर्थ असा आहे की या साधकांनी अथवा महाराजांनी आपल्या कंठामध्ये कृष्ण नाम धारण केलेलं आहे. आता जास्त त्या कृष्णमणीचा वगैरे वगैरे आपल्याला विस्तार करायला वेळ नाही, फक्त एवढंच सांगतो की ते नाम कंठामध्ये धारण केलेलं आहे. त्या नामाचा तो परिणाम आहे. आपण ज्याला वैखरी मध्यमा पश्यंती आणि परा किंवा परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी असे जे वाणीचे प्रकार सांगतो त्या वाणीच्या प्रकारामध्ये नामाचा परिपाक होणं आहे. नामाचा परिपाक वैखरी वाणीतून नामाचा परिपाक मध्यमा वाणीमध्ये होणे, मध्यमा वाणीतून तो पश्यंती वाणीमध्ये होणे आणि पश्यंती वाणीतून तो परावाणीमध्ये जाणे. परावाणीमध्ये गेला की जसं महाराजांनी सांगितलेलं अनुहात वाजती टाळ अनुक्षीर गीत रसाळ, अशा पद्धतीचा तो परिणाम आहे की नामाची अवस्था ही सुषुप्ती अवस्थेमध्ये जाते. कुठं जाते, सुषुप्ती अवस्थेमध्ये. एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन आसनी शयनी सदा हरीचे चिंतन, याच्यावरचा भाव असा आहे की अहो तुम्ही जागृत असल्यानंतर तुमची सगळी इंद्रिय जागे आहेत, तुम्ही भगवंताचं नामस्मरण करू शकाल, पण तू झोपल्यावर कसं कराल, झोपल्यावर कसं कराल असं म्हटलं की त्यांना ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा सांगायची. ज्ञानोबराय म्हणतात अहो तैसे माझे नीच नव्हे श्वासोच्छवासी प्रबंध व्हावे. काय खूप सुंदर होऊया, हे गुरुकृपेने असं म्हटलं, हे गुरुकृपेनं झालेलं आहे. काय माझे श्वास ही देखील प्रबंध निर्माण होते आहेत, माझ्या श्वासातून ज्ञानेश्वरी प्रकट झालेले. जसा यस्य निश्वास हा स वेद हा जयाचे निश्वासी जन्म झाले वेदराशी, जसं झालेलं आहे तशाच पद्धतीनं माझ्या श्वासातून प्रबंध निर्माण झालेले, ज्ञानेश्वरी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून श्वासामध्येही देखील काय आहे, ज्ञान समाविष्ट झालेलं आहे. सुषुप्ती अवस्थेमध्येही भगवत चिंतन होत आहे, भगवत चिंतन होत आहे. अहो चोखा मेळा ज्यावेळी समाधीस्थ झाले आणि त्यांची समाधी बांधायची आहे पांडुरंगाच्या समोर, त्यावेळी पांडुरंगाने श्री संत नामदेव महाराजांना निरोप दिला, तिथं चोखा मेळा समाधीस्थ झालेले आहेत, ती भिंत पडलेली आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही त्यांना घेऊन या आणि इथं समाधी द्या. ह्या सगळ्यामध्ये एक विचार करण्याची गोष्ट आहे, समाधीस्थ झालेल्या माणसाला म्हणजे ती भिंत पडल्यानंतर हजारो माणसं तिथं मृत्युमुखी पडलेले आहेत, मी ओळखू कसं, हे
चोखा मेळा आहेत हे मी ओळखू कसं? त्यांनी सांगितलं बस ज्यांची हाडं मेल्यानंतरही काय म्हणते आहेत, विठ्ठल विठ्ठल म्हणते आहेत, ते कोण आहेत? चोखोबार आहेत, आणि त्यांना घेऊन या. याचा अर्थ काय आहे? अहो जागृती स्वप्न सुषुप्ती सोडून द्या, मृत्यू अवस्थेमध्येही देखील त्यांचं शरीर काय म्हणतं आहे? विठ्ठल. आपण म्हणायचं नाही ज्ञानोबारांची संजीवन समाधी आहे, तिचा अर्थ काय आहे? चा अर्थ काय आहे? समाधी स्थितीमध्येही देखील भगवंत ज्ञानोबाराय काय करते आहेत? भगवंतचे समाधी संजीवन हरिपाठ. संजीवनता जी आहे ती संजीवनता हे पण आहे. ज्ञानदेव घेतले दान हृदय धरून या ध्यान समाधी वैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू. हे करीतू क्रियापद लक्षात घ्या. करीतू क्रियापद चालू वर्तमान काल दाखवतो. चालू वर्तमान काल. आणि चालू वर्तमान कालाचा अर्थच असा आहे की ती क्रिया अजून चालू आहे. ती क्रिया अजून चालू आहे म्हणजे अजून कीर्तन चालू आहे. आता हे कधीपर्यंत चालेल हे कुणाला माहित आहे? फक्त महाराज कोणाला माहित आहे? फक्त मलाच ना. हे कीर्तन अजून चालू आहे. कधीपर्यंत चालू राहणार हे कुणाला कळणार आहे? मला. तसं ज्ञानोबारायांची संजीवन समाधीमध्ये आता कथा कीर्तन करीतो हे कधीपर्यंत हे ज्ञानोबारायांना असते ते जोपर्यंत आहे की नाही. यावत चंद्र दिवा करू सा नाम ज्ञानेश्वरी असं तिचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ही संजीवनता कशामुळं प्राप्त झालेली आहे? हरिपाठ या शब्दाचा अर्थ आहे ती संजीवनता नाम संकीर्तनामुळं प्राप्त झालेली आहे. नामामुळं प्राप्त झालेली आहे. हा परिपाक कशाचा आहे? नामाचा. नामाला किंवा भक्ती साधनेला इतकं तुच्छ लेखू नका. आपल्या जपाला इतकं तुच्छ लेखू नका. लोक म्हणतात अहो काय कीर्तन चांगले करतात, काय चांगले बोलतात वगैरे वगैरे. आणि एखाद्या माणसाला बोलता येत नाही परंतु तो अनुष्ठानामध्ये असतो. कशामध्ये असतो तो? अनुष्ठानामध्ये असतो, अभ्यासामध्ये असतो. एखाद्याला बोलता येत नाही परंतु बोलणारा आपण सहज म्हणतो हा बोलतो ना, हा कीर्तन करतो ना, हा श्रेष्ठ आहे. हे काय उगाच जप ओढत आहेत, माळ ओढत बसलेले. परंतु तसं नाही आहे. इथं ज्या ओव्या लिहिल्या ना याच्या खालच्या ओव्या का त्या शेठजींनी लिहिल्या का माझ्यासाठी लिहिल्या मला काय कळत नाही. पण तो हसू नका, तुमचा राग येतो मला जास्त. हां कारण तुम्ही माझ्या सगळ्या गोष्टीत पुढं आहात. म्हणून माझी एक म्हणजे लहानपणातली गोष्ट सांगतो. शाळेला जात होतो आणि हे यायचे कोल्हापूरला. हे आले. आता पहिल्यांदा आम्हाला हरिपाठ पाठ करायला नको, घरी चालतो नेहमी चालतो, पण हरिपाठाचा आम्हाला काय होता कंटाळा. कारण त्याचं कारण आहे की पूर्वजन्माचं जे पहिलं पातक होतं ते निवृत्त होण्यासाठी देवाचं नाम मुखात कसं येईल. आणि म्हणून हे आले. आम्हाला कळालं की गोपाळ महाराज आलेत. कुठं आहेत? अण्णांच्या पाशी बसले की मंदिरात गेले की घरी बसले. शोधायचं. जर घरी असले तर दप्तर मंदिराकडेच ठेवायचं. हे मंदिरात गेले तर घरी जायचं आणि अण्णांच्या पाशी असले तर घरी जायचं. परंतु कुठूनही दिसलं की माझ्या भानुदास इकडे. आणि आले की पहिले हाताला धरणार म्हणायचे हरिपाठ म्हणून पाहू. चांगलं भय होतं. आता मी यांच्या हाताला धरतो आणि म्हणतो म्हणा पाहू तुम्ही पुरुष सूक्त. मी म्हणतो तर ऐक नाही तुम्ही पुरुष. पण तुमच्या लक्षात आलं का तुम्ही त्यावेळी हाताला धरलं त्या हाताच्या स्पर्शाचा हा परिणाम आहे, दुसरा काही परिणाम. तुम्हाला सांगू किंबहुना मी जे जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले की नाही. हे काल सांगितलं अमृताचे झाड तुम्हीचे लाविलेसे गोड. आता अवधान अमृते वाड सिंपोनी के जे हे सारस्वताचे झाड तुम्ही लावलेलं आहे. आणि बाळका लेवी जे लेणे जसं तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके. ह्या काल्याचं कीर्तन करायचा माझा आता आजचा भाव नव्हता परंतु शृंगारिले बाळ कौतुके त्यांनी माझा शृंगार करून त्यांचाच फेटा बांधून उभा राहिला. फेटा पण माझा नाही, फेटा माझा नाही, वेळ पण माझी नाही, सगळं त्यांचं आहे आणि असा उभा राहिलो. हे सगळा परिणाम सांगतो आहे मी. कशाचा आहे? नामाचा परिणाम. एवढा भाव सांगतो आणि थांबतो. नामाचा परिणाम असा झाला अवघा जनी प्रकाश ज्ञान.
ज्ञान प्रकाश त्याला म्हटलेला आहे. मग जया तयाकडे ब्रह्मीचे दिटी उघडे किंबहुना जोडे अपार सुप्तेषाम आदित्यव ज्ञानम प्रकाशयती तत्पर. तद्बुद्ध यस्तदात्मान जो श्लोक आहे त्याच्यावरचा हा श्लोक आहे. ज्ञानेन तू तद्ज्ञानम येषाम नाशितमात्मना तेषाम आदित्यव ज्ञानम प्रकाशयती तत्परम. ज्ञानोबारायांची ओवी आहे. ऐसा विवेक उदो जयाचे चित्ती तयासी भेदो कैचा त्रिजगती देखे आपुले प्रतिती जगची मुक्त. जो मुक्त झालेला आहे तो एकटाच मुक्त आहे असं नाही, त्या दृष्टीनं जग देखील काय आहे. ऐसा विवेक उदो चित्ती, असा विवेक ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला. जयाचे विवेक किरण संगे उन्मेक सूर्यकांत फुणगे दीपिले जाळीत दांगे संसाराचे. आणि म्हणून मग जया तयाकडे ब्रह्मेचे देठे उघडे. त्या सर्वेंद्रिया ज्ञानोबाराय हा प्रकाश आहे. म्हणजे नामाचा परिणाम काय झाला. नामाचा परिणाम आहे ज्ञान प्रकाश निर्माण झालं. म्हणजे ज्ञानाची योग्यता ही कुणी प्राप्त करून दिलेली आहे. नामाने. आता दुसरा भाग आहे कर्मानं काय प्राप्त होतो. ज्ञानोबाराय म्हणतात आहो का शत एक जन्मा जो जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्मा आणू नये किंवा शतमुख संपत्ती स्वर्गीचे. हा कर्माच्या प्राबल्यानं माणसाची वाढ कुठपर्यंत होते. ब्रह्मापर्यंत. म्हणून तर ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराने ब्रह्मेशाना परवते वाढणे नाही जीवाते मग ते तो निवरते परब्रह्मची असं म्हणलेलं आहे. लाभे आपुलेच मुक्तता हे असो दीप दिसे पाहता आपली वस्तू असं म्हणतात. तसं कर्माच्या द्वारे माणसाची वाढ कुठपर्यंत होते आहे. ब्रह्मदेवापर्यंत. महाराज ते सांगतात अहो कर्माच्या द्वारे जी ब्रह्मदेवाची योग्यता प्राप्त होते ती ब्रह्मदेवाची योग्यता त्याच्याही पुढची योग्यता वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू ही कर्माची योग्यता देखील कंठी धरेला कृष्णमणी. आणि शेवटचा जो भाग आहे ज्याला म्हटलेला आहे तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाडे. हा जो भाव आहे तो भाव योगाचा आहे. कारण योगाच्या द्वारे जी रिद्धिसिद्धी प्राप्त होतात जी शक्ती प्राप्त होते ती शक्ती नामामुळं प्राप्त होते की आम्ही सगळ्यांच्या मध्ये काय होतो आहेत वीरगाडे होतो. सगळ्यांच्या मध्ये वीरगाडे. ह्या सगळ्याचा सारांश काय आहे. ज्ञानाच्या द्वारे कर्माच्या द्वारे आणि शेवटी योगाच्या द्वारे ज्या गोष्टी प्राप्त होतात त्या सगळ्या गोष्टी फक्त नामामुळं प्राप्त होतात. म्हणून ज्ञान योग आपी अधिक तराहा असं महर्षींनी त्याला वर्णन केलेलं आहे की ही भक्ती ही त्या ज्ञानापेक्षा कर्मापेक्षा आणि योगापेक्षा काय आहे श्रेष्ठ आहे. दुसरी कारण आहे भक्ती श्रेष्ठ असण्याचं कारण सर्वच्या सर्व असणारी साधनं साध्य प्राप्तीनंतर निवृत्त होतात. ज्ञान ज्ञानाची प्राप्ती करून निवृत्त होतं. कर्म कर्माची प्राप्ती करून म्हणजे साध्याची प्राप्ती करून निवृत्त होतं. योग साधना त्याच्या साध्याची प्राप्ती करून निवृत्त होतं. पण भक्ती एकच अशी आहे जी आधी आहे आणि अंत्य आहे आणि नंतर आहे. त्याला ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती असं म्हटलं जातं. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती. ज्ञानोबारायांनी किती त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. मनी भक्तीची आवडी हे किंवा माझे जीवेची आवडी पंढरपुरा. ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती म्हणजे भक्ती आदी अंती आहे किंवा महात्मा नसतो माम पार्थ दैवीं प्रकृतीम आश्रिता भजन्त्यनन्य मनसो ज्ञाता भूता दिमव्ययम. याच्यामध्ये जी अव्ययम स्वरूपाची स्थिती आहे अव्यय त्या अव्यय स्थितीला गेल्यानंतरही जया भक्तीची एतुली प्राप्ती काय म्हणते ते कैवल्याते परोते शब्द ज्ञानोबारायांचे नाही. ज्ञानोबाराय काय म्हणते जया भक्तीची एतुली प्राप्ती. ज्याला अशा प्रकारची भक्ती प्राप्त झाली ते काय म्हणते कैवल्याते परोते सर म्हणते. म्हणजे जसं जेवायला बसायचं आणि गर्दी होऊ लागली आणि एखादं लहान पोरगं आपल्यामध्ये येऊनच लुडबुडा लागलं की आपण नाही सर तिकडे बाजूला हो मला बसू दे. तसं भक्ती कुणाला सर म्हणते आहे कैवल्याला मोक्षाला म्हणते चल बाजूला हो. एक ज्ञानोबारायांनी म्हणलेलं आहे वक्तृत्वा गोडपणे अमृतातेही पारुषे म्हणे पारुखे म्हणे किंवा पारुषे म्हणे आहे का नाही. ख म्हणणं किंवा श म्हणणं जिथं यजुर्वेद आहे तिथं ख म्हणतात. ज्ञानोबारायण
हे देशस्थ यजुर्वेदी ब्राह्मण आहेत. त्याच्यामुळं भजे जो आदि पूरक हे असा शब्द उच्चार करतात ते, कारण ते यजुर्वेदी ब्राह्मण असतात. या सगळ्याचा अर्थ काय आहे की आता आम्ही कैवल्याला परोतेसर म्हणतो. ज्ञानोबराय म्हणतात मी माझ्या ज्ञानेश्वरीच्या गोडपणाच्या समोर अमृता ते पारुखे म्हणे त्याला आम्ही बाजूला सरता. हो, अमृतानुभवामध्ये ज्ञानोबराय म्हणतात अमृता ही उठी लाळ अमृते जेणे. ज्या माझ्या अमृतानुभवाला जर अमृत वाचेल, कोण वाचेल? अमृत वाचेल, तर त्या अमृतालाही देखील माझा अमृत अनुभव वाचून लाळ उठेल. त्यालाही काय उठेल? लाळ उठेल. आणि त्याला वाटतं मी हे अमृत अनुभव वाचावं. पण काय शोकांतिका आहे, अमृताला अमृत अनुभव वाचू वाटतो, परंतु आपल्याला वाचू वाटत नाही. कारण काय आहे, जसं कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, तिथं चकोर पाहिजे आहे. भरले समुद्रा सरिता चोहीकडे परी ते बापियासी कोरडे मेघोनी थेंबुटा पडे त्याची ते काय ज्ञानोबराने वर्णन केलेलं आहे. तो जो चातक आहे, चातक तो काय करतो आहे, मेघातून जो पाण्याचा थेंब पडतो, एरवी भरले समुद्र सरिता चोहीकडे भरपूर भूतलावरती पाणी आहे, पण तिथलं पाणी पित नाही. तो पाणी फक्त आकाशातून पडणारा पितो. त्याची जी एकनिष्ठता आहे, ज्ञानोबरायांनी दिलेले चातक, चकोर, त्यानंतर राजहंस, बक वगैरे वगैरे जे पक्षी आहेत त्याच्यामध्ये सात्विक आहेत. राजहंस सात्विक आहे, चकोर सात्विक आहे आणि चातक पण सात्विक आहे. मग इथं कोण पाहिजे आहे? परमार्थामध्ये चातक पाहिजे, चकोर पाहिजे, राजहंस पाहिजे, आहे की नाही? ज्ञानोबरायांनी काय म्हणलेलं आहे, अनित्य असणाऱ्या गोष्टीला अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरिता ते सविचार राजहंस. आणि आपण सगळे कोण आहोत? राजहंस आहोत. लक्षात ठेवा महाराज, आपण राजहंस आहोत. एवढा 1-2 ओवीचा भाव सांगतो आणि थांबतो. ज्ञानोबरायांच्या ओवीप्रमाणे आपण जे इथं बसलो आहोत ना, हे उगाच बसलेलं नाही आहे. कदाचित वाटतं आपण इथून बसलो येऊन, पण याच्या मागे खूप मोठी अशी पुण्य आहे. पहा, ज्ञानोबराय म्हणतात अहो जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधाची साकडी चुकावून आला पाडी सद्वासनेच्या या स्थानापर्यंत तो कसा आलेला आहे? विषयाची दाट झाडी बाजूला करून आलेला आहे. दाट झाडी म्हणते ज्ञानोबराय. आणि माझी कामक्रोधाची साकडी, मी निर्माण केलेली साकडी आहे. बंधनं कुणी निर्माण केलेली आहेत? देवानं. देवानं जर ठरवलं सगळ्यांना परमार्थाला लावायचं तर सोपं नाही का हे? देवानं ठरवलं की हा नास्तिक आहे. काय आहे? नास्तिक. आणि याला देवाचं नाव घ्यायला लावायचं. घेऊ शकणार नाही का तो? घेऊ शकतो. जास्त काय करायची गरज आहे? जास्त काय करायचे? त्याची लघवी जरी बंद केली तर तो रामराम म्हणे. एवढं गतीर भरता प्रभू साक्षी एवढी शक्ती त्याच्याकडे आहे. तरी इथं त्या माणसाला राम म्हणायचे त्याला लावता येत नाही का? येतं. परंतु इथं जो अपेक्षित आहे, आपली जी अपेक्षा आहे, आपण कुठून आलेलो आहोत? विषयाची दाट झाडी बाजूला करून आलेला आहे. देवाने निर्माण केलेली काम क्रोधाची साखळी तोडून आलेला आहोत. तो या सद्वासनेला आलेला आहे. या सद्वासनेला, ही सद्वासना पहिली ज्ञानप्राप्तीतली साधना. एवढं लक्षात ठेवा. ज्ञानाच्या किती भूमिका सांगितल्या? 7 भूमिका. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्थाभाविनी आणि तुर्यगा. तर त्यातली पहिली कोणती आहे? शुभेच्छा. ती शुभेच्छा म्हणजेच सद्वासना आहे. सद्वासना. आणि आपण या सद्वासनेनं या ठिकाणी परिपूर्ण झालो. ती सद्वासना कशामुळं झालेली आहे? तर कंठी धरला कृष्ण म्हणे विठोबा रखो
आहे, बंधन नाही आहे. चरित्र सांगावं हे बंधन आहे, पण किती सांगावं हे बंधन नाही. लक्षात आलं का महाराज? मी काय म्हणतो, आज चरित्र सांगावंच लागतं, त्याशिवाय आज काल्याचे कीर्तन होत नाही. पण किती वेळ चरित्र उच्चार करण्याबद्दल आपल्यावरती संप्रदायाचे निर्बंध आहे, परंतु किती वेळ करावं याचा काही निर्बंध केवढं सांगावं याचा काही निर्बंध नाही. आणि म्हणून भगवंताचं चरित्र आघात सागरासारखं आहे. असितगिरी सममसात कज्जलम सिंधू पात्रे श्रुत्र वरुशाखा लेखणी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्व कालम तदपि तव गुणानामिष पारम न याते, असं श्री पुष्पदंतांनी महिम्न स्तोत्रामध्ये गायलेलं आहे. की आता हे किती आहे, जिथं महे सिंधू पत्र आटे असं त्याचं वर्णन केलं आहे. म्हणून आपल्याला लीला वत्तु तू कैवल्यम, भगवंताच्या या सगळ्या लीला आहेत, ज्या लीलेमध्ये कैवल्यता म्हणजे मोक्षता आहे. मी आता थोडासा मगाचा विचार घेऊन पुढे येऊन थांबणार आहे की भगवंताच्या जीवनातील साम्यवाद असा होता की अहो भगवंताच्या सगळ्या क्रिया या समपद्धतीच्या होत्या. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तम परमेश्वरः अशा होत्याच, पण भगवंताने ज्या ज्या गोष्टी केल्या त्याही मध्ये भगवंताची साम्यावस्था आहे. आणि या सगळ्यामध्ये भगवंताचं एक प्रेम आहे. प्रेम सातु अस्मिन परम प्रेम रूपा. कसं आहे प्रेम ते? सातु अस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाचं असणारे हे जे प्रेम आहे, त्या प्रेमानं भगवंत एक लीला करते आहेत, जी वेणुवादनाची आहे. भगवंत फावल्या वेळेमध्ये प्रेमानं आणि निवांत क्षणामध्ये वेणुवादन करत होते. वृंदावनी वेणू वेणू वृंदावनी वेणू वाजे वेणू वाजे चरू विसराई भगवंताचं हे जे वेणुवादन आहे त्याचा प्रकार असा आहे, त्याचा परिणाम असा आहे. तृणचरू चारा चरू विसरली, गायी व्याघ्रे की ठाई झाली, पक्षी कुळे निवांत राहिले. सर्वात महत्वाचा भाव वैरभाव समूळ विसरली. हा वारकऱ्यांच्या जीवनातील सर्वात मोठा सिद्धांत आहे की त्यांनी आपल्यामध्ये असणारं परस्पर जे वैरत्व आहे, जे वैमनस्य आहे, ते सगळं आपण काय करायचं आहे, सोडून द्यायचं आहे. ज्ञानोबारायांची भाषा पहा. ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा काय बोल, जे खळांची व्यंकटी तया सत्कर्मी रथी भूता परस्परे पडो शत्रुजीवांचे मैत्र जीवांचे. ऐक नाही, अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच असं म्हणलेलं आहे. आपल्या संप्रदायातला हा साधना केल्यानंतरचा सगळ्यात मोठा परिणाम काय आहे,
तर आपल्या अंतःकरणामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, दंभ, अहंकार, द्वेष, असूया, कटुता वगैरे वगैरे जेवढं काही आहे तेवढं सगळं जाणं हा आपल्या साधनेचा काय आहे? परिणाम आहे. हा परिणाम फक्त एका भगवंताच्या वेणुवादनातून झालेला आहे. आणि ही जी वेणू निर्माण झालेली आहे तिची निर्मिती ही देखील आपल्याप्रमाणे साधकाप्रमाणे झालेली आहेत. तर त्याचं वर्णन नाही मला, तो वेणू कसा निर्माण झाला आणि त्या वेणूबरोबर गवळणीने भांडणे कसे केलीत असं एक रूपकात्मक चिंतन आहे. भांडणं केली गवळणीने का? गवळणी म्हणल्या, अरे बाबा ही जी मुरली आहे, ही जी वेणू आहे, हिनं आम्हाला तर देवानं आमच्या हाताला धरलं, देवानं आम्हाला त्याच्या मांडीवरती झोपवलं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, परंतु ही कुठून आली बाई? ती सरळ देवाच्या ओठावर जाऊन बसली. कुठं जाऊन बसली? त्या वेणूचं आसन काय आहे? गोपाळ महाराज तुमचे ओठ नव्हे, मुद्दाम म्हणतात ते ओठ देवाचे आहेत. ऐका ना, ऐका यशस्वी अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. भगवंत इतके सुंदर होते, इतके सुंदर होते, तुम्हाला सांगतो. भगवंत एक दिवस स्नान करतात आणि स्नान करून त्या स्नानगृहातून बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर येता येता त्यांचं लक्ष जातं आरशावरती. आता जसं माणसाचा स्वभाव आहे की जाता जाता कुठेही आरसा दिसला तर मग लगेच आरशात डोकवून पाहायचं. आणि आरशात डोकवून पाहू लागला, समजा आरशात डोकवून पाहू लागला की समजायचं आता हा माणूस झाला. तोपर्यंत तो बालकच आहे. तोपर्यंत कोण आहे? तो बालक आहे. तसं जाता जाता भगवंतानं त्या आरशात पाहिलं. पाहिल्यानंतर सहज झलक पडली. देवाला वाटलं कोण आहे बघू, आणि मग परत देव आले आणि आरशासमोर उभा राहिले. पाहतात स्वतःचं ते गोजरस रूप आहे भगवंताचं. भगवंत भुलले. काय झाले? स्वतःच्या रूपाला भुलले. आणि भगवंताला त्यावेळी मनात असा किंचितसा भाव आला की का मी कृष्ण असतापेक्षा गवळण असते तर बरं झालं असतं. मी कोण असते बरं झालं असतं? गवळण. कारण वृक्ष न खाती आपल्या फळा, जळ न पिती आपल्या जळा, भोगता तो निराळा, ते नेचव निवडी जे असं म्हटलेलं आहे का नाही. कितीही आंब्याचं झाड बहरून आलं, चांगले गोड गोड आंबे लागले तर आंब्याचं झाड आंबा खाऊ शकतं का? नाही. कितीही ऊन लागलं आणि कितीही ताण लागली तर पाणी स्वतः पाणी पिऊ शकतं का? नाही. भोगता तो निराळा. आणि साधू पुरुषाचं असंच आहे. मी एक स्वामीजींचा असा लेख वाचला होता, जोपर्यंत तो पूर्ण अवस्थेला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्यासाठी काहीतरी मिळवावं असं वाटतं, परंतु एकदा सिद्धावस्थेला प्राप्त झाला, एषा ब्राह्मी स्थिती प्राप्त, त्या ब्राह्मी स्थितीला तो पात्र झाला की मग पुन्हा त्याला आपल्या संबंधाने काही इच्छा राहत नाही, आपल्या संबंधाने. तसंच भगवंताला वाटलं आता मी गवळण असते तर ते रूप उपभोगायला मला मिळालं असतं. आणि म्हणून या गवळणी भांडते आहेत, आम्ही एवढं परिश्रम केलं पण भगवंताने आम्हाला हाताला धरलं, सगळं केलं, पण ओठाचं सान्निध्य दिलं नाही. आणि फक्त ते सान्निध्य मिळालेलं आहे वेणूला. पण का मिळालं ते वेणूला? त्याच्या पाठीमागं त्या वेणूचं संपूर्ण कहाणी आहे. कसे तिला छिद्र पाडले, कुठून आले, कशी वाढली वगैरे वगैरे वगैरे. हे साधना जीवनाचे आहे, ही तपश्चर्या जीवनाची आहे. त्या वेणूनं केली आणि म्हणून ती त्या भगवंताच्या मुखावर येऊन बसलेली आहे. आणि तेच भगवंताचं रूप आपल्याही देखील आता कुठं आलेलं आहे? कंठामध्ये आलेलं आहे. म्हणून खांदी भार पोटी भूक, काय खेळावयाचे म्हणण्यापेक्षा काय कीर्तनाचे सुख असं म्हणाला आहे. काय कीर्तनाचं सुख आहे. आता बस झालं महाराज. आता सूर्यही देखील कुठं आलेला आहे? डोक्यावरती आलेला आहे. म्हणून आजचा हा काल्याचा प्रसंग आहे. सगळे गोपाळ एकत्रित झालेले आहेत आणि गोपाळ एकत्रित येऊन खडकी सोडिल्या मोठा, दही काला घुमटा, घ्या रे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ. अगोदरच सांगून आलो की हा काल्याचा जो लाभ आहे तो फक्त संतांच्या बरोबर आहे आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. तर भगवंताच्या बरोबर आहे. हे दोघे जणच हे प्रसाद वाटतात आणि प्रसाद खाणारे जे जे झाले अवतार, तुका त्याचे बरोबर, आणि इथं तुका त्याचे बरोबर आणि आपण असं म्हणायचं तुकाच्या बरोबर आम्ही. जे महाराज आहेत ते महाराज भगवंताच्या बरोबर आहे की नाही, आणि त्या महाराजांच्या बरोबर आपण सर्वजण आहेत. आणि म्हणून आपण एकत्रित बसून तुका म्हणे काला
एके ठाई भाविकाला. हा काला कुणाला मिळतो? भाविकाला मिळतो. पण कुठल्या भाविकाला मिळतो? जे एका ठिकाणी येऊन बसतात ते. आहे का नाही? एका ठिकाणी येऊन बसतात आणि एकमेकांना देतात ते भाविक आहेत. आपण सगळे भाविक आहोत. आपण आता या ठिकाणी काल्याचा अभंग म्हणून काला या ठिकाणी साजरा करायचा आहे. ज्ञानेश्वर संत सम्राट भगवान विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज आणि महाराष्ट्रातील सर्व संत मांदियाळी यांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी हा चालू असलेला अखंड हरिनाम